शिवसेना की महिला नेता कृष्णा विश्वास राव की ओर से एंटॉप हिल न्यू ट्रांजिस्ट कैंप में हनुमान मंदिर का जीर्णोद्धार किया गया। इस जीर्णोद्धार का उद्घाटन सांसद राहुल शेवाले के हाथों किया गया। आइए जानते हैं कृष्णा विश्वास राव का क्या कुछ कहना। हमने भी लोग नहीं गया उधर। कृष्णा कन्नड ना, कृष्णा मॅडम जय बजरंग कन्नड। तुम्ही शिवसेनाचे नेते आहात आणि इकडे जय बजरंग कन्नड सेवा मंडळ तर्फे इकडे जे हनुमान मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे। काय खरं तर जय बजरंग कन्नड सेवा मंडळाचं हे जे मंदिर आहे, हे मंदिर गेले 50 वर्ष जुनं मंदिर आहे आणि जागृत देवस्थान आहे। ह्या मंदिराचं म्हणजे थोडं इतकं जुनं झालेलं, म्हणजे काही ठिकाणी भाग थोडासा पडत आलेला। मग त्यावेळेला या ट्रस्टच्या लोकांनी माझ्याकडे मागणी केली की वहिनी आमचं हे मंदिर बांधून द्या। सन्माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सहकार्याने मला त्यांनी काही निधी दिला। त्या निधीतून आपण हे मंदिर उभारलेलं आहे आणि मंदिर इतकं सुंदर झालेलं आहे की इथल्या सगळ्या हिंदू बांधवांना त्याचा गर्व आहे। या सगळ्या महिला खूप म्हणजे आभार मानतायत की हे मंदिर आपण बनवून दिलं। खरं तर माझं कर्तव्यच आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की सन्माननीय मुख्यमंत्री साहेब सगळी कामं करतायत, विकासाची कामं चालू आहेत। सन्माननीय पंतप्रधान साहेबांनी आपल्याला माहिती आहे राम मंदिर कसं उभं केलं, त्याचप्रमाणे आज आम्हालाही या ठिकाणी एक हनुमान मंदिर उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा आम्हाला सपोर्ट मिळाला आणि त्याप्रमाणे आम्ही हे मंदिर उभं केलेलं आहे। त्याचा आज लोकार्पण आमचे खासदार लाडके राहुलजी शेवाळे साहेब यांच्या हस्ते होणार आहे। किती वर्षापासून हे मंदिराचं काम आहे जे रखडलेलं होतं? हे 50 वर्ष जुनं मंदिर आहे। 50 वर्ष अनेक लोक येऊन गेली आणि ते म्हणाले आम्ही करून देतो, परंतु जे झालं नाही। ठीक आहे, आमचं भाग्य माझं की मंदिराचं काम आमच्या हस्ते आणि सीएम कडून आणि राहुल शेवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंदिराचं काम झालेलं आहे। आता मंदिर तर झालं आहे, लोकांचा कसा तुम्हाला प्रतिसाद भेटतोय? तुमच्यामुळे झालाय, तुमच्या प्रयत्नामुळे झालाय, कसा प्रतिसाद भेटतोय? नाही, लोकांचा प्रतिसाद खूप चांगला दांडगा आहे। लोक, तुम्हाला माहित नसेल की हनुमान जयंतीच्या दिवशी इथे एवढी मोठी रांग लागते, प्रत्येक महिला त्या ठिकाणी दर्शन घेते, इथे मोठा भंडारा केला जातो, म्हणजे इतकं जागृत देवस्थान आहे। महिला त्यामुळे खूपच आनंदित आहे। आज कोण कोण प्रमुख इकडे अतिथी येणार आहेत? आज खऱ्या अर्थाने आमचे लाडके खासदार राहुलजी शेवाळे साहेब यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर आमचे विभाग प्रमुख अविनाश राणे आणि महिला विभाग प्रमुख वैती या उपस्थित झालेल्या आहेत। या विभागाचे दोन्ही शाखा प्रमुख, समन्वयक, उपविभाग प्रमुख, आमच्या सर्व पदाधिकारी आमच्या बरोबर आहेत आणि इथली जनता आमच्या बरोबर आहे। इकडे हे मंदिराचा जीर्णोद्धार पाठी तुम्हाला कोणाची प्रेरणा भेटली होती? नाही, प्रेरणा एवढंच की मुख्यमंत्री साहेब जे विकासाचा कामाचा झपाटा त्यांनी लावलेला आहे। आपण पाहिलं असेल की परवा म्हणजे 4 दिवस आधीच कोस्टल रोडचं उद्घाटन केलं। तो रोड म्हणजे मी स्वतः स्टँडिंग कमिटीमध्ये मेंबर होती आणि शेवाळे साहेब पण होते आणि त्यावेळेला या रोडचं म्हणजे सगळं सँक्शन होऊन या रोडचं आता उद्घाटन परवाच्या दिवशी झालेलं आहे। लोकांना खऱ्या अर्थाने तिथून जे जाण्याचा त्यांचा वेळ वाचणार आहे, त्यांचं इंधन जे वाया जातं ते वाचणार आहे आणि खऱ्या अर्थाने जनतेला त्याचा फायदा होतोय। आणि अशा प्रकारे विकासाची खूप काही कामं चालू आहेत। मग समृद्धी मार्ग म्हणा, शाळेची कामं म्हणा, सगळ्याच बाबतीत लोकांचे जे विकासाची कामं आहेत ती विकासाची कामं हे सरकार प्राधान्याने करत आहे आणि लोकांना, जनतेला न्याय देत आहे। खऱ्या अर्थाने आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी तर महिलांसाठी तर खूप योजना आणल्या, त्यामध्ये आपण पाहिलं असेल की ग्रामीण भागात
महिलांना एसटी मध्ये जी एसटीची तिकीट आहे त्याच्यात 50% सवलत दिली आणि त्याचबरोबर परवाच्या दिवशी ठाण्यामध्ये TMT बसमध्ये त्यांनी महिलांसाठी 50% सूट दिलेली आहे आणि त्याचबरोबर सिनियर सिटीजन साठी पूर्ण फ्री ऑफ चार्ज केलेला आहे. मी तर म्हणते की आमच्या मुंबई शहरामध्ये पण BST बस साठी आमच्या महिलांना त्यामध्ये सूट मिळाली तर फार बरं होईल. आज हनुमानजींचं मंदिरचा जीर्णोद्धारचा आज उद्घाटन सोहळा आहे. काय तुम्ही प्रार्थना हनुमान जयंतीला मी हनुमान मंदिराचा आज लोकार्पण आहे सोहळा. एवढंच आई जगदंबे चरणी आणि हनुमान आणि राम सगळेच देव आले, 36 कोटी देव. ह्यांच्याकडे एक मनातून एक मागणं करीन की हे सरकार पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जात आहे. मग लोकसभा असू दे किंवा विधानसभा असू दे किंवा मुंबई महानगरपालिका असू दे, अशाच प्रकारे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आम्हाला असेच लाभू दे की जेणेकरून त्यांनी तळागाळातल्या जनतेचा विचार केला, त्यांनी महिलांच्या बाबतीत विचार केला. म्हणून हे सरकार पुन्हा पुन्हा यावं एवढंच आम्ही प्रार्थना करणार आहे.